संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं वेध एका संगीत सूर्याचा हा सांस्कृतिक कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच दुर्दैवी घटनेत नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानं हा नियोजित कार्यक्रम शाहू स्मारक भवनमध्ये घेण्यात आला. नाट्यगृह जळालं हे दुःख उराशी बाळगून सर्व कलाकार आणि या कार्यक्रमाचे समन्वयक प्रशांत जोशी यांनी हा कार्यक्रम नव्या उमेदीनं सादर केला. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहसंचालिका श्वेता पवार, केशवराव भोसले यांचे पणतू अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्वेता पवार यांनी यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह जळाल्याबद्दल शासनाच्या वतीनं दुःख व्यक्त करत पुन्हा हा कार्यक्रम त्याच जोशानं उभा केल्याबद्दल सर्व कलाकार आणि समन्वयक प्रशांत जोशी यांचे आभार मानले. या सर्वांनी शो मस्ट गो ऑनची प्रचिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर कलाकार विक्रांत आसगावकर आणि ज्ञानेश महाराज यांच्या केशवराव भोसले यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देत त्यांच्या जीवनावर आधारित वेध एका संगीत सूर्याचा या सांगीतिक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. वयाच्या 18व्या वर्षी केशवराव एका नाटक कंपनीचे मालक होते. छत्रपती शाहू महाराजांनी माझा केशा तळपती तलवार आहे असे गौरवोद्गार काढले होते. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात कलेच्या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग झेप घेतली होती. त्यावेळच्या पॅलेस थिएटरात आणि आत्ताच्या केशवराव भोसले नाट्यगृहातून त्यांनी संगीत सौभद्र या नाटकातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि कला क्षेत्रात अनेक विक्रम स्थापित करून गेले. अशा आठवणींना त्यांनी उजाळा देऊन त्यांनी गायलेली गीतं सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमाला प्रदीप विणकर यांनी ऑर्गन तर पंडित तुळशीदास नावेकर यांनी तबल्याची साथ दिली. यावेळी अमोद पटवर्धन, संजय जोग, अविनाश काटे, पंडित कंदले यांच्यासह कलारसिक उपस्थित होते.